Hello everyone, welcome back. This is Auduma Shinde from APA GPAT Academy, a GPAT knowledge hub. ठीक आहे, लास्ट लेक्चरपासून आपण इन्सुलिनचे पूर्ण बेसिक त्याच्या पूर्ण मेकॅनिझम हे सगळं डिटेल स्टडी करतोय. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम तर कव्हर केलेली आहे. आता या लेक्चरमध्ये आपला जो रायटिंगचा जो पार्ट आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे, मेकॅनिझम ॲक्शन ऑफ इन्सुलिन. ठीक आहे, इन्सुलिन बघा, पहिला पॉईंट, इन्सुलिन बाइंड्स टू स्पेसिफिक रिसेप्टर that is which one? Tyrosine kinase receptor. टायरोसिन कायनेज रिसेप्टरला दोन साईट आहेत. एक आहे एक्स्ट्रासेल्युलर डोमेन अँड दुसरी आहे इंट्रासेल्युलर डोमेन. तर हे आपण बघितलेलं आहे. एक्स्ट्रासेल्युलर डोमेन हे कोणतं साईट आहे? अल्फा. ऑलवेज कॅरीज, लक्षात असू द्या, ऑलवेज कॅरी इन्सुलिन बाइंडिंग साईट. हे पण लिहून घ्या, इन्सुलिन बाइंडिंग साईट. इंट्रासेल्युलर हे कोणती साईट आहे? बीटा साईट आहे, बीटा डोमेन आहे. ऑलवेज कॅरी टायरोसिन कायनेज ॲक्टिव्हिटी साईट. ठीक आहे, तर हे दोन सब युनिट हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. अल्फा सब युनिट अँड बीटा सब युनिट, त्यांच्या दोघांचं पण जे पॉईंट्स आहेत ते इथं आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा जो नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉईंट तुमचा बघा की एकदा का वन्स रिसेप्टर ऑक्युपाईड, जर रिसेप्टर एकदा ऑक्युपाईड केल्या विथ इन्सुलिनने जर ते रिसेप्टर ऑक्युपाईड केलं असेल तर काय होतं की इन्सुलिन त्या रिसेप्टरचं ॲग्रिगेट फॉर्म होतं. ठीक, ते ॲग्रिगेशन होतं. आफ्टर रिसायकलिंगबद्दल बोलतो आपण, ॲग्रिगेशन, आणि त्यानंतर सबस्क्वेंटली इंटरनलायझेशन हे आपण बघितलेलं आहे. सबस्क्वेंटली इंटरनलायझेशन रिझल्ट इनटू डाऊन रेग्युलेशन ही काय कन्सेप्ट आहे लक्षात असू द्या. डाऊन रेग्युलेशन म्हणजे काय? रिसेप्टर हा तुमचा अवेलेबिलिटी कमी झाली, इन्सुलिनचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त होत असेल. ठीक आहे, हे आहेत इन्सुलिनचं, समजा हे रिसेप्टर आहेत आणि या ठिकाणी इन्सुलिनचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त होत असेल, इन्सुलिन बाइंड होतो, रिसेप्टरमध्ये जातो आणि त्यानंतर तो इथं येत असेल तर या रिसेप्टरला वेट करावं लागतं तुमच्या नेक्स्ट रिसेप्टरच्या रिक्रुटमेंटपर्यंत. आणि त्या कन्सेप्टला म्हणजे काय, तुमच्या इन्सुलिनचं कॉन्सन्ट्रेशन तिथं जास्त आहे बट रिसेप्टर अवेलेबल किंवा रिसेप्टरची अवेलेबिलिटी कमी आहे, त्या कंडिशनला म्हणतो आपण डाऊन रेग्युलेशन. अप रेग्युलेशन म्हणजे काय? रिसेप्टर जास्त आहेत, इन्सुलिन कमी आहे आणि त्या वेळेमध्ये तुमच्या इन्सुलिनची जी सेन्सिटिव्हिटी असते तुमच्या रिसेप्टरकडे ती खूप जास्त असते, त्याला म्हणतो आपण अप रेग्युलेशन. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलं. इंटरनलायझेशन झालं. आफ्टर इंटरनलायझेशन काय होतं? इन्सुलिन डिग्रेडेड होतो. ठीक आहे, इन्सुलिनचं लायसोझोमल डिग्रेडेशन होतं, अँड तुमच्या रिसेप्टरची टायरोसिन कायनेज रिसेप्टरची रिसायकलिंग होते. ठीक आहे, रिसायकल होतो, तो रिसायकल इनटू प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, इनटू प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर ठीक आहे, हे झालं, तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर बघा, फर्स्ट जी तुमची स्टेप आहे ती फर्स्ट स्टेप होती डायमरायझेशनची, ते झाली. बाइंडिंगच्या नंतर काय होतं? डायमरायझेशन. आणि फायनल स्टेप असते ट्रान्सडक्शन मेकॅनिझमची, ती म्हणजे ॲटोफॉस्फोरिलेशन. हे ॲटोफॉस्फोरिलेशन कोण करतं? तुमचा टायरोसिन कायनेज मॉइटी करते. टायरोसिन कायनेज मॉइटी ही कुठं प्रेझेंट आहे? तुमच्या टायरोसिन कायनेजच्या रिसेप्टरवरच प्रेझेंट आहे. ही रिस्पॉन्सिबल असते तुमच्या कशासाठी? ऑटोफॉस्फोरिलेशन. अलाउ टू रिसेप्टर फॉस्फोरिलेट. इथे लिहून घ्या, अलाउ टू रिसेप्टर फॉस्फोरिलेट. तर हे झाल्या कन्सेप्ट एक जे आपण बघतोय. ठीक आहे, त्यानंतर बघा की यानंतर काय होतं की इन्सुलिन रिसेप्टर सबस्ट्रेट अंडरगोज फॉस्फोरायलेशन. याचं पण फॉस्फोरायलेशन होतं. ठीक आहे, याचं फॉस्फोरायलेशन होतं. फॉस्फोरायलेशन लीड्स टू काय होणार पुढे? मी सांगितले तुम्हाला, GTPचं कन्व्हर्जन GDP मध्ये होतं आणि याचाच फॉस्फेट ग्रुप घेऊन तो IRS फॉस्फोरिलेट होतो आणि पुढच्या मेकॅनिझम हे ॲक्टिवेट होतात.
ठीक आहे. बट लक्षात असू द्या की हा जो तुमचा IRS जो स्टिम्युलेशन आहे हे ओनली इन केस ऑफ इन्सुलिनमध्येच हा स्टिम्युलेट होतो, लक्षात असू द्या. नॉट, कारण इन्सुलिन पण हॉर्मोन आहे, नॉट स्टिम्युलेटेड बाय, ठीक आहे. ओनली इन्सुलिनच्या पेप्टाईडमध्येच तो स्टिम्युलेट होतो, नॉट विथ ग्रोथ फॅक्टर. आपल्याला माहीत आहे ग्रोथ हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया. तर हे कुठल्याही प्रकारचे, कारण तुम्हाला हे माहीत आहे का नर्व ग्रोथ फॅक्टर हा जो आहे इपिड्युरल ग्रोथ फॅक्टर, हे जी फॅक्टर आहेत यांचे पण रिसेप्टर कोणते आहेत, टायरोसिन कायनेज रिसेप्टरच त्यांचे रिसेप्टर आहेत, ज्या रिसेप्टरने ते त्यांच्या मेकॅनिझम, ते कोणत्या मेकॅनिझमने ॲक्ट करतात, तुमच्या बाकीच्या दुसऱ्या मेकॅनिझमने ॲक्ट करतात. तर त्यांनी जर समजा याला ॲक्टिवेट केलं तर ते बी रिस्पॉन्सिबल असतील तुमच्या इन्सुलिन ग्लुकोजच्या अपटेकसाठी, बट ते नाही आहेत. त्यामुळे हे जे आहे स्टिम्युलेशन IRS कॉम्प्लेक्स स्टिम्युलेशन हे फक्त इन्सुलिननी होतो. आणि अजून तुमच्या इन्सुलिन लाईक पेप्टाईड जे आहेत, इन्सुलिन लाईक पेप्टाईड त्याच्यामध्ये कोण आहेत, GIP आहे, GLP आहे, ठीक आहे. तर ह्या पेप्टाईडनी होतो. लाईक म्हणजे त्याच्यासारखी ॲक्शन दाखवणार, ॲक्च्युली ते ग्लुकॅगोन म्हणतो आपण, बट मेकॅनिझम त्यांच्या दोघांच्या सेम आहेत. इन्सुलिनचा रिलीज वाढवणं हे ते पेप्टाईड त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, ठीक आहे. तर हे एक पॉईंट आहे याच्यामध्ये जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि बघा की आफ्टर म्हणजे ॲक्टिवेशन ऑफ नेक्स्ट आफ्टर ॲक्टिवेशन ऑफ SH प्रोटीन काय होतं की तुमच्या पुढच्या मेकॅनिझम ॲक्टिवेट होतात. मी सांगितलं तुम्हाला मॅप पाथवे म्हणजे ॲक्च्युली ॲक्टिवेट होतो, त्याच्यामध्ये रास फर्स्टली ॲक्टिवेट होतो, रास मेडिटेड बाय मॅप ॲक्टिवेशन होतं आणि पुढच्या प्रोसेस हे फॉलो होतात. आणि तुमचा हा अजून कुणाला ॲक्टिवेट करतो, तुमच्या PIP3 ला ॲक्टिवेट करतो, फॉस्फो इन्सिटॉल ट्रायफॉस्फेट याला पण ॲक्टिवेट करतो. आणि फायनल जो इफेक्ट मिळतो तुम्हाला तो काय होतो, रिक्रुटमेंट. लक्षात असू द्या, हे मी तुम्हाला रायटिंगमध्ये का देतोय, तुमच्या नोट्ससाठी ओनली बिकॉज, कारण कन्सेप्ट तर मी क्लिअर केल्यात. रिक्रुटमेंट ऑफ ग्लुकोज ट्रान्सपोर्टर UT4, ठीक आहे. हा ग्लुकोज ट्रान्सपोर्टर UT4 हा कुठून येतो, हा कुठं प्रेझेंट असतो, हा तुमचा गॉल्जी ॲपॅरेटसमध्ये प्रेझेंट असतो. आणि गॉल्जीपासून हा कुठं ट्रान्सपोर्ट केला जातो, तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनपाशी. तर आता तुम्ही काय करायचं आहे की याची एक सेंटेन्स बनवा, तुमच्या वेळी त्याला लिहून ठेवा. इथं तुम्हाला लाईन टू लाईन लिहायची गरज नाही, हे तुमचं सेमिस्टर प्रिपरेशन नाही, हे तुमचं GPAT प्रिपरेशन आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा जर पुढे जर लॉंगर टाईमसाठी जर याची मेकॅनिझम खूप लॉंगर टाईमसाठी राहिली असेल तर हा ॲक्टिवेट करतो तुमच्या मॅपला, मॅप ॲक्टिवेट करतो तुमच्या DNAला, DNA तयार करतो RNA रिस्पॉन्सिबल फॉर तुमच्या जीन एक्सप्रेशन, जीन रेग्युलेशन किंवा सेल डिफरन्सिएशन, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर झाल्या असतील बघा. आणि जो तुमचा रास आहे, रास एन्झाईम याचं जे रेग्युलेशन आहे, काय रेग्युलेट करतो, हा तुमची सेल ग्रोथ, ठीक आहे. कारण रास रेग्युलेट करतो तुमच्या मॅप रेग्युलेट करतो तुमच्या जीन एक्सप्रेशनला. आणि याची जी सायकल आहे ही कशावर डिपेंड आहे, तुमच्या GTP अँड GDP वर डिपेंड आहे, ठीक आहे. लक्षात असू द्या, GDP अँड GTP वर डिपेंड आहे. ज्या वेळेला रासला GDP बाइंड असतो, ठीक आहे, ज्या वेळेला रासला GDP बाइंड असतो त्यावेळेला रास हा इनॲक्टिव्ह फेजमध्ये असतो. आणि ज्या वेळेला रासला GTP बाइंड असतो, ट्रायफॉस्फेट, त्यावेळेला रास हा तुमचा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. त्यावेळेला म्हणजे इथं काय आहे मेन कन्सेप्ट की तुमचा जो इन्सुलिन आहे, इन्सुलिन काय करतो, इन्सुलिन इन्क्रीज GTP बाइंडिंग टू रास. GTP काय करतो, GTP ची बाइंडिंग इन्क्रीज करतो टुवर्ड्स रास, लीड्स टू इन्क्रीज ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ रास आणि त्याची आपल्याला पुढची मेकॅनिझम मिळते, ठीक आहे. तर ह्या रासचा ॲक्टिव्ह फॉर्म वाढल्यामुळे ते तुमचं स्टिम्युलेट करतो कॅस्केड फॉस्फोरिलेशन ग्रुप ऑफ मेकॅनिझम, मॅप कायनेज पण तो ॲक्टिवेट करतो, सेव्हरल न्यूक्लिअर, ठीक आहे, हे पण लक्षात असू द्या, सेव्हरल न्यूक्लिअर ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर पण तो ॲक्टिवेट करतो, टू एक्सप्रेस जीन एक्सप्रेशन, ठीक आहे, जीन एक्सप्रेशन इन सेल ग्रोथ विथ इंटरमेडिटरी मेटाबॉलिझम. तर हे काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहीत पाहिजेत, लक्षात असायला पाहिजेत, ठीक आहे. अँड या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील तर तुम्ही मेकॅनिझमपासून क्लिअर होऊ शकता.
आणि या आत्ता आपल्या सगळ्या मेकॅनिझम या इन्सुलिन रिलेटेडच्या संपलेल्या आहेत. एक तुमचं एक्सप्लेनेशन झालं, रायटिंगचा पार्ट म्हणत असाल तर रायटिंगचा पार्ट पण झाला. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला मी क्लिअर करून दिलेलं आहे. आता जो नेक्स्ट पार्ट आहे तो पार्ट म्हणजे पुढची हेडिंग टाका, इन्सुलिनची फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ठीक आहे, इन्सुलिनची फार्माकोलॉजिकल, ठीक आहे, ॲक्शन. किती फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहेत आणि कुठं कुठं त्याला ॲक्शन आहेत. हाऊ इन्सुलिन रिस्पॉन्सिबल फॉर लिव्हर ग्लायकोजिनोलायसिस, ग्लायकोनिओजेनेसिसचं कसं, ग्लुकोनिओजेनेसिसचं कसं तो इनिबिशन करतो. आणि सगळ्या मेकॅनिझमनी अल्टिमेट एकच एम आहे त्याचं, ते म्हणजे ग्लुकोजचं ब्लड कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आहे. ठीक आहे, डिक्रीज ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड. ठीक आहे, हे सगळ्यात जास्त मेन इम्पॉर्टंट एम आहे. ठीक आहे, तर आता बघा की फर्स्ट मेकॅनिझम आपल्याला बघायचे. ॲक्च्युली याच्या मेनली 3 मेकॅनिझम आहेत. त्याच्यामध्ये एक लिव्हरवर आहे, एक तुमच्या टिश्यूवर आहे, दुसरी तुमच्या प्रोटीनवर आहे. बट बिफोर दॅट तुम्हाला हे माहीत पाहिजे की कोणत्या वेनी ग्लायकोजनचं सिंथेसिस होतं, कोणत्या वेनी ग्लुकोनिओजेनेसिस होते. ठीक आहे, कोणत्या वेनी हा काम करतो, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, तर आता परत मी इथं येतोय. हे तुमचं बीटा सेल होतं, या ठिकाणाहून तुमचं इन्सुलिन रिलीज झालं होतं. या बीटा सेलहून इन्सुलिन तुमच्या आता कुठे ॲक्ट करणार आहे, हे तुमच्या लिव्हरमध्ये ॲक्ट करणार आहे. ठीक आहे, तर आता जी आपण फार्माकोलॉजी बघणार आहोत, ही फार्माकोलॉजी या लिव्हरमधली असेल किंवा या तुमच्या मसल्समधली असेल. ठीक आहे, या बोनच्या तुमच्या स्केलेटल किंवा स्ट्रायटेड मसलमधली असेल किंवा तुमच्या फॅटी टिश्यूमधली असेल. तर अशा प्रकारे हे मेकॅनिझम आता आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी काय होतं, कसं तुमचं ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन इथं कमी केलं जातं, कसं तुमचं ग्लायकोजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं. तर या सगळ्या मेकॅनिझमनी आपण इथं स्टडी करणार आहोत. ठीक आहे, सो फर्स्ट जी मेकॅनिझम आहे, ही फर्स्ट मेकॅनिझम आहे तुमच्या इन्सुलिनची टू काय करतात हे बघा, टू इन्क्रीज, तुम्ही असं करू शकता बघा, आपण डिक्रीज म्हणू, टू डिक्रीज ग्लुकोनिओजेनेसिस. ठीक आहे, ग्लुकोनिओजेनेसिसला ते डिक्रीज करतात. कसं करतात ते पण सांगतो तुम्हाला. त्यानंतर दुसरी मेकॅनिझम आहे, हा डिक्रीज करतात, इन्क्रीज करतात ग्लायकोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय, ग्लायकोजेनेसिस म्हणजे काय, ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये, ते रॉंग आहे. तर ह्या 2 मेकॅनिझमनी हे ॲक्ट करता येतं. बट आपल्याला हे माहीत पाहिजे की हे कोणत्या वेने ॲक्ट करताय. आता आपण बघणार आहोत की ब्रेकडाऊन होतंय की सिंथेसिस होतंय ग्लुकोजचं, हे आपल्याला बघायचं आहे. बघा हे कोणत्या वेने काम करतात. बट हे समजण्याआधी तुम्हाला काय माहीत पाहिजे की तुमचं ग्लुकोज हे कोणत्या वेने सिंथेसिस होतं हे आपण बघतो, आणि ग्लुकोज हे कोणत्या वेनी ब्रेकडाऊन होतं. बघा जनरल पाथवे हा आहे, कारण तुम्हाला ते समजायचं असेल तर हे तुम्हाला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. ग्लायकोलायसिस म्हणजे काय की ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. कसं होतं ब्रेकडाऊन तुम्हाला माहीत आहे. हा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, हा ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 6 फॉस्फेट आयसोमरेज, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. ठीक आहे, 1,6 डायफॉस्फेट फ्रुक्टोज. त्यानंतर याचं ब्रेकडाऊन होतं तुमचा डायहायड्रॉक्सी ॲसिटोनमध्ये. ठीक आहे, डायहायड्रॉक्सी फॉस्फेट हे डायहायड्रॉक्सी ॲसिटॉन फॉस्फेट अँड ग्लिसरल 3 ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट याच्यामध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं. आणि फायनल जो प्रोडक्ट मिळतो तो म्हणजे तुमचा पायरुरिक ॲसिड. ठीक आहे, पायरुरिक ॲसिड कन्वर्टेड होतो, पायरुरिक ॲसिड तुमच्या पायरुवेट कायनेसच्या एन्झाईमनी कशामध्ये कन्वर्ट होतो, डिकार्बॉक्झिलेशन होतं तुमच्या ॲसिटिल कोएमध्ये. ॲसिटिल कोए हा तुमची TCA सायकल रन करतो. ठीक आहे, TCA सायकल रन होत असताना TCA मध्ये पण काही तुमचे कोण आहेत, रेट लिमिटिंग स्टेप आहेत. ठीक आहे, रेट लिमिटिंग स्टेप आहेत. मग आता काय होतं बघा की याच्यामध्ये अल्टिमेट काही स्टेप अशा आहेत की स्वतः ते रेग्युलेट करतात, स्वतः ते त्याचं काय होतं लिमिटेशन येतं. यामध्ये तुम्हाला माहीत आहे की सिट्रेट, ठीक आहे, आयसोसिट्रेट आणि नंतर काय बनतं तुमचं सिट्रेटचं कन्वर्जन होतं तुमचा अल्फा कीटो ग्लुटारेटमध्ये. बट जर ही प्रोसेस कंटिन्यू होत असेल ब्रेकडाऊन, तर काय होणार की कंटिन्युअस ATP जनरेट होणं हे काही आपल्या बॉडीची मेकॅनिझम नाही. बॉडी ATP कधी मागते, ज्या वेळेला बॉडीला त्याची रिक्वायरमेंट आहे. इफ डझंट हॅव एनी रिक्वायरमेंट देन वाय इट इज स्टिम्युलेटिंग युअर TCA सायकल.
बघा की या ठिकाणी तुमचं इनिबिशन होतं आणि हा जो प्रोडक्ट इनिबिशन असेल किंवा फीडबॅक इनिबिशन असेल तर हे इनिबिशन या सायट्रेटला होतं किंवा काही ठिकाणी त्यांनी मॅलेटला दाखवलेलं आहे. म्हणजे याचंच अल्फा कीटो ग्लुटारेट सक्सिनिल कोए फ्युमारेट नंतर तुमचा येतो मॅलेट. हे तुम्हाला अजून शिकवलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला टफ जाऊ शकतं, बायोकेमिस्ट्री आपला झालेला नाही आहे. ठीक आहे, मॅलेट हा तुमचा, आणि हे कुठं चालू आहे सध्या, हे कुठं चालू आहे तुमचं मायटोकॉन्ड्रियामध्ये. टी-सेल सायकल कुठं होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. हा मॅलेट इथून क्रॉस होतो. ठीक आहे, हा पाथवे इकडं प्रोसीड नाही होणार का, कारण तुमचं एटीपीचं प्रोडक्शन खूप जास्त वाढलेलं आहे. ठीक आहे, तर अशा वेळेला काय होईल, तुमचं वापस तो रिव्हर्ट बॅक येईल, वापस येऊन तो मॅलेटमधून परत तो ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये येईल, ऑक्झॅलो ॲसिटेट परत तो तुमच्या पायरिक ॲसिडमध्ये येईल, पायरिक ॲसिड, ठीक आहे, ऑक्झॅलो ॲसिटेट परत तुमच्या फॉस्फोइनल पायरुएटमध्ये येईल, आणि जसा तो फॉस्फोइनल पायरुएटपासून काय झाला होता, पायरिक ॲसिड, पायरुएटपासून तो परत या मेकॅनिझमनी वापस ग्लुकोजकडे जाईल, आणि ग्लुकोजचं सिंथेसिस एक रिव्हर्स मेकॅनिझम आहे तुमच्या ग्लायकोलायसिस नथिंग बट रिव्हर्स ऑफ, म्हणजे ग्लायकोनिओजेनेसिस नथिंग बट रिव्हर्स ऑफ ग्लायकोलायसिस. म्हणजे काय की एक 3 स्टेपचं फक्त इथे डिफरन्स आहे. ज्या वेनी ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं त्याच वेनी ग्लुकोजचं सिंथेसिस पण होतं, कारण या ठिकाणी काही रेट लिमिटिंग एन्झाईम्स आहेत जे एन्झाईम रेग्युलेट करतात की नको बस ग्लुकोजचं ब्रेकडाऊन बंद झालं, आता आपल्याला एटीपीची गरज नाही, वापस काही यांना जो रॉ मटेरियलचा जो सप्लाय असतो, हा रॉ मटेरियलचा सप्लाय कोण देतं, रॉ मटेरियलचा सप्लाय आपल्या बॉडीमध्ये असलेले अमायनो ॲसिड देतात. अमायनो ॲसिड हे सगळे इथं सप्लाय करतात. मी तुम्हाला ते डिटेल सांगेन, मी फक्त तुम्हाला ओव्हरलुक देतोय. पुढच्या क्लासमध्ये तुमचं हे क्लिअर होईल की कोण कुठं काम करतंय ते. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे वापस जाण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो ग्लुकोनिओजेनेसिस. म्हणजे काय, ग्लुकोजचं सिंथेसिस. तर हे ग्लुकोजचं सिंथेसिस ह्या टीसेमध्ये रेग्युलेट होतं. यामध्ये काही तुमचे रेट लिमिटिंग स्टेप आहेत, त्या रेट लिमिटिंग स्टेपनी तुमची टी-सेल सायकल ही इनिबिट होते, आणि हे प्रोडक्ट हे तुमच्या मायटोकॉन्ड्रियामधून डिफ्यूज होतात. बाहेर गेल्यानंतर यांचं परत ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये, ऑक्झॅलो ॲसिटेट टू फॉस्फोइनल पायरुएट वापस तो रिव्हर्स मेकॅनिझमनी ग्लुकोजकडे जातो. तर ह्या एक मेकॅनिझम आहे ज्या मेकॅनिझमनी इथं तुमचं ग्लुकोनिओजेनेसिस होतं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे सध्या, हे ग्लुकोनिओजेनेसिस डिक्रीज करायचं आहे. ठीक आहे, हे काय करायचं आहे, ग्लुकोनिओजेनेसिस हे आपल्याला डिक्रीज करायचं आहे. ठीक आहे, ही झाली एक कन्सेप्ट. आता ते बघायचं आहे आपल्याला कसं करणार, कोणत्या मेकॅनिझमनी करणार, ही झाली एक कंडिशन. दुसरी कन्सेप्ट होती आपली ती म्हणजे इन्क्रीज ग्लायकोजन. ठीक आहे, हे आहे पहिलं आपलं ग्लायकोजन सिंथेसिस. म्हणजे आपल्याला ग्लायकोजनचं प्रोडक्शन वाढवायचं आहे. जर आपण ग्लायकोजनचं प्रोडक्शन वाढवलं तर ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. आणि तिसरी मेकॅनिझमनी काय काम करायचं आहे, डिक्रीज ग्लायकोजन ब्रेकडाऊन. ठीक आहे, ग्लायकोजन ब्रेकडाऊन. तर हे अशा प्रकारे काम करतं. हे ग्लायकोजन ब्रेकडाऊन कसं करणार, कोणत्या वेनी करणार, तर ही आहे कन्सेप्ट. कारण या ठिकाणी तुमचं ग्लायकोजन सिंथेसिससाठी काही एन्झाईम्स आहेत, हे एन्झाईम इथं इंटरलिंक करतात, आणि या एन्झाईम्सवर तुमचे डिपेंड आहे की कोण आणि किती प्रकारे तुमचं ग्लायकोजन इथं सिंथेसिस होतं. बट या कंडिशनला आपण जे काही म्हणजे आपल्या इन्सुलिनला या कंडिशनमध्ये घेऊन येणार आहोत, हे सगळं तुमचं थेरॉटिकल आहे, कन्सेप्च्युअल ओरिएंटेड आहे. याला तुम्ही विदाऊट कन्सेप्ट अंडरस्टँड करू शकत नाही. त्यानंतर बघा इन्क्रीज प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिस काय आहे बघा, प्रोटीन सिंथेसिस काय आहे की यामध्ये प्रोटीन सिंथेसिस जर इन्क्रीज होत असेल तर अमायनो ॲसिडचे जी सिंगल पेप्टाइड मॉलिक्यूल आहेत, हे सिंगल मॉलिक्यूल तुम्हाला मिळणारच नाहीत. बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं, आपण स्टडी केलेला होता आणि आपल्याला ते बघायचं पण आहे की हे आहे तुमचा सेल. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेल आता काय आहे ते. हे आहे तुमचा एक रायबोझोम, असं लक्षात ठेवा, आपण रायबोझोमच बघू. ठीक आहे, आणि या ठिकाणी आहे तुमचा हा न्यूक्लियसमध्ये हे आहे तुमचं DNA. ह्या DNA पासून तुमचं ज्यावेळेला ट्रान्सक्रिप्शन होणार त्यावेळेला काय बनतो तुमचा tRNA. त्याला म्हणतो आपण ट्रान्सफर RNA. हे जो तुमचा ट्रान्सफर RNA आहे, हा ट्रान्सफर RNA बाहेर येतो, तुमच्या न्यूक्लियसमधून बाहेर येतो, आणि हा तुमच्या कुठं एंटर करतो, हा तुमच्या रायबोझोम्समध्ये एंटर करतो. रायबोझोममध्ये एंटर केल्यानंतर हा इथं येऊन हा इथं तुमच्या कशाचं काम करतो, कोडॉनचं.
ठीक आहे, कोडॉनचं काम करतो, कोडॉनची चेनचं काम करतो आणि हे आहेत तुमचे साइट्स. ठीक आहे. आता हा जो कोडॉन आहे यांचं सगळ्यांचं काय एक ऑब्जेक्टिव्ह आहे, यांचं प्रोटीन सिंथेसिसचं ऑब्जेक्टिव्ह आहे. ज्या वेळेला हा tRNA इथे येणार, हा कोडॉनचं काम करेल, त्यावेळेला तुमचा mRNA म्हणजे कोण असतो, तुमचा मेसेंजर RNA प्रत्येक वेळा एक अमायनो ॲसिड घेऊन येणार. ठीक आहे, मेसेंजर RNA हा तुमचा एक अमायनो ॲसिड घेऊन येणार. हा RNA इथं येऊन बसणार. याच्यावर समजा हा तुमचा मिथॅयोनिन एक अमायनो ॲसिड असेल, हा इथं बाइंड झाला, रिकग्निशन झालं, हा इथून इथं शिफ्ट होतो. लगेच दुसरा अजून एक tRNA येऊन इथं बाइंड होतो, हा इथून इकडे शिफ्ट होतो, हा इथून इकडे शिफ्ट होतो. याच्यावरचे एक एक प्रोटीन्स जे आहेत त्या प्रोटीन्सची लिंकेज होते आणि त्या लिंकेजला म्हणतो आपण पेप्टाइड चेन इलॉंगेशन. जे काही आपलं किमोथेरपीमध्ये जे काही आपले मॅक्रोलाइट्स असतील, टेट्रासायक्लिन असतील, अमायनोग्लायकोसाइड असतील, ठीक आहे, हे सगळ्यांची मेकॅनिझम या ठिकाणी आहे. एक डायग्राम फुल मेकॅनिझम. तर अशा प्रकारे आपण इथं बघणार आहोत आणि अशा प्रकारे तुमचं काय बनतं, हे याला म्हणतो आपण प्रोटीन चेन. याला काय म्हणतो आपण प्रोटीन चेन. पेप्टाइड चेन म्हणाल तरी चालेल, त्याला आपण प्रोटीन म्हणू. आता मला सांगा की जेवढी चेन बनेल तेवढं काय होणार, तुमचे फ्री अमायनो ॲसिड कमी होतील. कारण फ्री अमायनो ॲसिड म्हणजे काय आहे बघा, की जे काही अमायनो ॲसिड आहेत, अमायनो ॲसिड रिस्पॉन्सिबल आहेत तुमच्या प्रिकर्सरसाठी. कुठल्या प्रिकर्सरसाठी, तुमच्या TCA सायकलच्या प्रिकर्सरसाठी. जर अमायनो ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असेल फ्री, तर TCA सायकल ही रन होणे वाढणार. बट TCA सायकल ही इनिबिट होते. कशामुळे, त्याच्या ATP ओव्हर प्रोडक्शन त्याच्यामुळे. मग TCA सायकल तिथं जर प्रोसीड होत नसेल तर मग ते जी सबस्ट्रेट आहे, जसं आपण बघितलं मॅलेट बाहेर येतो आणि ऑक्झॅलोसिटेटमध्ये कन्वर्ट होतो, तर ते कन्व्हर्जन वाढेल आणि त्या प्रोसेसनी तुमचं ग्लुकोनिओजेनेसिसची जी ॲम्प्लिफिकेशन आहे प्रोसेस आहे ती ॲम्प्लिफाय होईल आणि त्यावेळी तुमचं अमायनो ॲसिड रिस्पॉन्सिबल असतील, अमायनो ॲसिड रिस्पॉन्सिबल फॉर ग्लुकोज सिंथेसिस. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे मला सांगा, प्रोटीन सिंथेसिस आहे आणि ते आपल्याला पाहिजे. प्रोटीनचं ब्रेकडाऊन, ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिस झालं तर काय होईल की तुमचे फ्री अमायनो ॲसिड डिक्रीज होतील. तर डिक्रीज होणार तुमचा एक जो काही तुमचं जे रॉ मटेरियल आहे ग्लुकोज सिंथेसिससाठी ते डिक्रीज होणार आणि फायनल डिक्रीज होणार तुमची ग्लुकोनिओजेनेसिसची प्रोसेस. अशा प्रकारे हे काम करतं अमायनो ॲसिड. जर याचं ब्रेकडाऊन झालं तर हे काम करेल. जर हे प्रोटीनचे कॉम्प्लेक्स बनले तर तुमचं ग्लुकोनिओजेनेसिस थांबेल. तर अशा प्रकारे हे काम करतं, लक्षात असू द्या. आणि हे झाला एक पाथवे. या पाथवेने आपण ते पण आपल्याला डिटेल बघायचं आहे. बट हा जो म्हणतोय आपण की ग्लायकोजनचे काही एन्झाईम्स आहेत, ग्लायकोजेनेसिस, ठीक आहे, ग्लायकोजेनेसिस कसं होतं, ग्लायकोजन सिंथेस काय काम करतो, ग्लुकोजचं कन्व्हर्जन, ठीक आहे, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन सिंथेस ग्लायकोजनमध्ये करतात. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला 11-12 मध्ये असं दाखवतात ग्लायकोजन हा कसा आहे, सिंपल मॉलिक्यूल आहे का कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे ते सांगा. बायोमॉलिक्युल्स 11वी-12वीला शिकला असाल. ग्लायकोजन हे अशा टाईपचा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे. नंबर ऑफ ग्लुकोज, ठीक आहे, नंबर ऑफ ग्लुकोज या ठिकाणी असे प्रेझेंट असतात, याला म्हणतो आपण ग्लायकोजन. ठीक आहे, तर मिलियन्स ऑफ ग्लुकोज कन्वर्ट होतात ग्लायकोजनमध्ये बाय ग्लायकोजन सिंथेज. ठीक आहे, तर हा एन्झाईम आपल्याला कसा पाहिजे, या डायबिटीज मेलायटसमध्ये आपल्याला तो ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे, तो डायबिटीज मेलायटसमध्ये आपल्याला ॲडव्हान्टेज आहे. अँड याचं ॲक्टिवेशन आणि याचं इनॲक्टिवेशन रेग्युलेट केलं जातं या सिंथेसचं तुमच्या ATP आणि ADP. आणि हे ATP ADP रेग्युलेट केले जातात तुमच्या सायक्लिक AMPने. ठीक आहे, सायक्लिक AMP रेग्युलेट केलं जातं तुमच्या कशाने, इन्सुलिन, ग्लुकॅगोन, इथं सगळ्यांचीच ॲक्शन आहे. ग्लुकॅगोन, त्यानंतर तुमचं इफिनेफ्रिन, ठीक आहे, हे सगळ्या मेकॅनिझम इथं काम करतील आणि हे सगळे याला रेग्युलेट करतील तुमच्या ग्लायकोजन सिंथेसिससाठी. तर नेक्स्ट क्लासमध्ये तुमचं काय होईल, नेक्स्ट क्लासमध्ये हे पाथवे एक्झॅक्टली क्लिअर केले जातील की कोण कसं सिंथेसिस करतंय. आता फक्त मी तुम्हाला काय दिले, एक ओव्हरव्ह्यू दिला आहे की फार्माकोलॉजिकल ॲक्शन कशी आहे याची. ह्याचं इन डेप्थ जे काही आपले एन्झाईम्स आहेत, कोणते इनिबिट करतात, कोणते स्टिम्युलेट करतात, ते शॉर्टमध्ये तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये दिले जातील. आणि त्यानंतर आपली फार्माकोलॉजी झाल्यानंतर
एक अजून थोडं जे शॉर्ट पॉईंट्स आहेत ते एकतर मी तुम्हाला PPT दाखवेल, PPTमध्ये तुम्हाला बघायला मिळेल 2-3 PPT असतील, त्याच्यामध्ये मी फिनिश करेल आणि त्यानंतर आपला जो टॉपिक असेल तो म्हणजे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. ओरल हायपोग्लायसेमिक एजंटमध्ये आपले सल्फोनिल युरियाज असतील. सल्फोनिल युरियाची मेकॅनिझम ऑलरेडी क्लिअर झालेली आहे. त्याच्यामध्ये आपले फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरियाज असतील, सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाज असतील, त्यानंतर त्याच्यामध्ये डी ॲलॅनिन ॲनालॉग असतील जे की सेम ॲक्शन दाखवतात सल्फोनिल युरियासारखं. त्यानंतर तुमच्याकडे थायाझोलिडिन डायॉन्स, PPAR गॅमा ॲग्निस्ट जे ड्रग आहेत ते पण तिथे ॲक्शन दाखवतील. त्यानंतर आपल्याकडे DPP-4 आहेत, डायपेप्टाइल पेप्टिडेज 4 इनिबिटर, सिटाग्लिप्टिन, सगळे ग्लिप्टिन डेरिव्हेटिव्ह तिथं काम करतील. बायग्युनाइट्स आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट जी मेकॅनिझम आहे ती बायग्युनाइट्सची आहे. मेट फॉर्मिंग अँड फेन फॉर्मिंगच्या 2 मेकॅनिझम आहेत जे तुम्हाला एक्झॅक्टली प्रॉपरली बघायचे आहेत. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे त्याच्या आपले काही ग्लुकोसिडेज इनिबिटर आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याकडे SGLT2 जे काही सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 2 आहे त्याचे इनिबिटर आहेत. त्यानंतर आपल्याकडे अजून जे ड्रग आहेत त्यांचे ॲडव्हर्स इफेक्टवर काम केले जातात. सोमॅसोस्टॅटिन असेल, डायॲझो ऑक्साईड असतील, तर अशा प्रकारचे ड्रग आहेत. आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट एकदम इम्पॉर्टंट आहेत, खूप मेन आणि खूप मोठा चॅप्टर आहे तुमच्या एंडोक्राईन सिस्टीममधला. आणि हा चॅप्टर क्लिअर असेल तर तुम्हाला एंडोक्राईन सिस्टीम काहीच वाटणार नाही. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट क्लासमध्ये याची फार्माकोलॉजी आणि याचं पूर्ण आपण कंप्लीट करू. त्याच्या पुढच्या क्लासपासून आपण आपल्या कशासाठी स्टार्ट करणार आहोत, आपल्या ओरल हायपोग्लायसेमिक एजंटसाठी. ओके, थँक्यू सो मच.